आपण आलो निसर्गाच्या सानिध्यात आणि व्हेज पुलाव बनवणार आहे आपण, मसाले भात. आणि इकडं बघा निसर्ग किती भारी आहे. आणि इकडे एक वीज पडलेली, वीज बाई म्हणतात, त्या वीज पडलेल्या त्या ठिकाणी 12 महिने पाणी येतं जिरपून. तुम्ही बघू शकता तिथं गुफा आहे, ती वीज पडलेली तुम्हाला दाखवतो चला. हे सगळं बघा असं ठिकाण आहे इथलं. आपण काय खाली उतरत नाही तिथं. आणि तिथं क्लिअर, हां जावा जरा पुढे जावा, त्या तिथं वीज बाई आहे. आणि बघू शकता तिथं, अरे एवढा हलवू नको की फोन, जा पुढे जरा अजून. मित्रांनो बघू शकता चूल कशी बशी पेटवल्या. आणि ही पोरं आल्यात आपली पाणी घेऊन, झरा इजबाईचं पाणी घेऊन आले. आता बघा एकदम स्वच्छ आणि नॅचरल पाणी. बिस्लरी काय करताय इथं, अग्नी देवतेची पूजा केली बघा. इथं सगळं चालू आहे धुराचा. आणि भावाचा बड्डे 1 मिनटं निसर्गातलं आपण बड्डे विश करूयात. हे दादा वाढदिवसाच्या, थांबा 1 मिनटं झूम करू देत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, निसर्गमय शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. आणि यांची पार्टी एन्जॉय करूयात आपण. आज वृक्षारोपण पण झालंय त्यांच्या हस्त्याने अशा तऱ्हेने. हे चालू आहे भाजीपाला कटिंग आणि निसर्गाच्या पाण्यात स्वच्छ सोयाबीन आणि भाजी. ठेवा वाळू दे, रानमेवा. आणि एन्जॉय करूयात चला. आणि मित्रांनो इथं चालू आहे आपली भाजी कटिंग करायची. मित्रांनो काय म्हटलेलं ह्याला, ठीक आहे राहू दे आता, बस करा चालू. आणि मित्रांनो आपल्याकडे पाटावर वटाणा मिक्सर आपल्याला नॅचरलीच हे करायला काय लागले बघा. आणि वातावरण काय भारी यायला कशाला नाद बघा, गार वारं मस्तपैकी. पहिल्यांदा माझ्याबरोबर व्हेज खात आहेत लोक, कारण नॉनव्हेज 1-2 दोघं तरी आहे. अजून कोण खात नाही नॉनव्हेज? मी नाही. हा पण खात नाही 3 जण. आणि आपण आम्ही 3-4 जण खात नाही. प्लीज कृपया जिवंत प्राण्यांना आणि मांसाहार करू नका. आरोग्यासाठी चांगलंच नाही आणि प्राण्यांची हत्या करणं हे मला आत्ता कळले. त्यासाठी मला क्षमा असावी. मी कायम आणि नेहमी आईच्या गावात. थांबा तुमच्या नादात सांडायला लागल्या. ठेवा, बाय टाटा.